सुनेत्रा पवार अजून किती दिवस गुंगी गुडिया बनून राहणार? बीडमधील पत्रकार परिषदेमधील व्हिडिओ पोस्ट करत काँग्रेसची टीका. काँग्रेसकडून सुनेत्रा पवारांचा गुंगी गुडिया असा उल्लेख. पृथ्वीराज चव्हाण यांना ही भाषा योग्य वाटते का? सुनेत्रा पवारांसाठी वापरलेले हे शब्द अतिशय चुकीचे. काँग्रेसच्या सुनेत्रा पवारांबाबतच्या गुंगी गुडिया या टीकेवर अंजली दमानी यांचं ट्विट करत प्रत्युत्तर. गलिच्छ राजकारणामध्ये राहावं की न राहावं? समतेचं राज्य पुन्हा प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्न करणार. माजलगावातील एका कार्यक्रमात धनंजय मुंडेंचं भाष्य. जातीपातीचं राजकारण धनंजय मुंडेंनीच आणलं. उशिरा का होईना पण मुंडेंना शहाणपण आलं. मनोज जरांगेंचा उपरोधिक टोला. नाशिकच्या खड्ड्यांवरून राजकीय वातावरण तापलं. भुजबळांना पालकमंत्री करा. राष्ट्रवादी युवक काँग्रेसची बॅनरबाजी. तर फ्लेक्स काढायला सांगितले. खड्ड्यांकडे लक्ष द्या. पालकमंत्री पदाच्या मागणीबाबत छगन भुजबळांची सावध भूमिका. दोन्ही उपमुख्यमंत्री मराठा समाजाचे म्हणून आमच्यावर अन्याय. एक ओबीसीचा उपमुख्यमंत्री हवा होता. वडेट्टीवारांची प्रतिक्रिया. तर तुम्ही ओबीसी नेते तेव्हा काय केलं? जरांगेंचा वडेट्टीवारांना सवाल. मराठा आरक्षणाच्या विरोधात जाईल त्याचा राजकीय काटा काढावा लागेल. जरांगेंचा इशारा. सिद्धिविनायक मंदिरातील दानचोरी प्रकरणातील आरोपी उबाटाचे कार्यकर्ते. ठाकरे सेनेच्या विशाखा राऊतांकडून चोर कर्मचाऱ्यांची नेमणूक. आमच्यावर शिंतोडे उडवण्याच्या आधी चोर कोण हे राज ठाकरेंनी बघावं. आरोपांच्या नंतर सदा सरवणकरांचा पलटवार. रायगडच्या पालकमंत्री पदासाठी भरत गोगावले आग्रही. गोगावलेंची मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री शिंदेंशी फोनवरून चर्चा. सूत्रांची माहिती. येत्या 3 ते 4 दिवसांमध्ये तिढा सुटेल. गोगावलेंना दोघांकडून आश्वासन मिळाल्याची माहिती. पालकमंत्रीपद मिळणारे निश्चित. फक्त घोषणा बाकी. भरत गोगावलेंचं रायगडच्या पालकमंत्रीपदाबाबत मोठं वक्तव्य. कर्जमाफीसाठी ई-केवायसी पूर्ण केलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यावर आज रक्कम जमा होणार. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते 7,000 कोटी वितरित केली जाणार. पहिल्या यादीमध्ये 16,96,000 पात्र शेतकरी. निवडणूक आयोगाचं सुनेत्रा पवारांना पत्र. पक्षाच्या घटनेमधील बदलांसंदर्भात आवश्यक कागदपत्र आणि प्रस्ताव सादर करा. 27 जुलै रोजी केंद्रीय निवडणूक आयोगानं सुनेत्रा पवारांना पाठवलेलं पत्र समोर. कागदपत्र न दिल्यास पदाधिकारी आणि संघटनात्मक नियुक्त्यांच्या वैधतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होण्याची शक्यता. संजय राऊतांनी जयकुमार गोरेंवर केलेल्या शिवराळ टीकेवरून राजकारण तापलं. गोरेंनी मला ओळखायचाही प्रयत्न करू नये अन्यथा अडचणीत येतील. राऊतांचा इशारा. कोण संजय राऊत? मी त्यांना ओळखत नाही. गोरेंनी टोला लगावला होता. मोदींना हटून फडणवीस पंतप्रधान होत असतील तर आनंदच. विजय वडेट्टीवारांचं वक्तव्य. तर फडणवीसांनी केंद्रीय शिक्षण मंत्री व्हावं मग शिखर पार करावं. संजय राऊतांचा खोचक सल्ला. मातोश्रीवरील पदाधिकाऱ्यांच्या बैठकीमध्ये उद्धव ठाकरेंच्या समोरच 2 गटामध्ये शाब्दिक बाचाबाची. उद्धव ठाकरे संतप्त. एक तरुण देशामध्ये आंदोलनातून मोदींना आव्हान देतो आणि तुम्ही इथे आपापसात काय भांडताय? उद्धव ठाकरेंनी ठाण्यामधल्या पदाधिकाऱ्यांना झापलं. बिहार पोटनिवडणुकीमध्ये बांकीपूरचा बालेकिल्ला भाजपनं गमावला. जनसुराज पक्षाच्या प्रशांत किशोर यांची बाजी. भाजपचे नीरज कुमार 19,000 मतांनी पराभूत. फक्त आमदारकीची नाही तर भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाला संदेश देणारी निवडणूक. विजयानंतर प्रशांत किशोर यांचं भाष्य. नोकरी नाही मिळणार तर सिंहासन हलणार. विद्यार्थ्यांचा आवाज आता प्रयागराजपर्यंत पोहोचलाय. आता कारणं चालणार नाही. जबाबदारी घ्यावी लागेल. बिहारमध्ये प्रशांत किशोरांच्या विजयानंतर राहुल गांधींचं ट्विट चर्चेत. गुजरातमधल्या मांजलपूरमध्ये भाजपचे सतीश पटेल 30,630 मतांनी विजयी. काँग्रेसच्या भिकाबाई रबारी यांचा पराभव. मध्य प्रदेशच्या दातियामध्ये काँग्रेसचे घनश्याम सिंह 61,677 मतांनी विजयी. भाजपचे आशुतोष तिवारी यांचा 11,054 मतांनी पराभव. तिन्ही विधानसभा पोटनिवडणुकीमध्ये जनतेनं दिलेला जनादेश स्वीकारतो. भाजपावर विश्वास दाखवल्याबद्दल गुजरातच्या मांजलपूरमधील जनतेचे आभार. बांकीपूर आणि दातियामधील निकालांचे गांभीर्यानं आत्मपरीक्षण करू. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांचं ट्विट. आमदार रोहित पवारांकडून प्रशांत किशोर यांचं अभिनंदन. भाजपच्या गडात घुसून भाजपलाच पाणी पाजलं. भाजपची डेडलाईन जवळ आली आहे. रोहित पवारांचं ट्विट. केंद्र सरकारकडून पेट्रोल आणि डिझेलवरील विंडफॉल टॅक्समध्ये वाढ. पेट्रोलच्या निर्यातीवरील करामध्ये 3.5 रुपये तर डिझेलवर 24 रुपयांची वाढ. तेल कंपन्यांच्या अतिरिक्त फायद्यावर हा कर लावला जातो. ग्राहकांसाठीच्या किमतीवर याचा परिणाम होणार नाही. आमदार रोहित पवारांची आज पत्रकार परिषद होणार. सीईटी आणि स्पर्धा परीक्षेच्या पेपरांमधील गैरप्रकाराबाबत भाष्य करणार. छत्रपती संभाजीनगरमध्ये जिल्हा परिषदेमध्ये भाजपच्या बॅनरबाजीवरून वाद. भिंतीवर कोणतेही राजकीय बॅनर लागू नये. दांडी आक्रमक. तर भाजपच्या जिल्हा परिषद अध्यक्षांकडून बॅनरबाजीचं समर्थन. कर्ज फेडूनही नाशकातील शेतकऱ्याची जमीन विकल्याचा नाना पटोलेंचा दावा. दमदाटी करून 2.5 कोटींची जमीन 73 लाखात लिलावामध्ये विकल्याचा दावा. उच्चस्तरीय चौकशी करण्याची पटोलेंची मागणी. डोंबिवली डॉक्टर मारहाण प्रकरणामधील आरोपी नगरसेवक रमेश म्हात्रेला दिलासा नाहीच. रमेश म्हात्रेला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी. कल्याण सत्र न्यायालयाचा निर्णय. मुंदू अशोक खरातनं आर्थिक फसवणूक केल्याचं प्रकरण. समता पतसंस्थेच्या राहता शाखा व्यवस्थापक मिलिंद बनकरला अटक. समता पतसंस्थेमध्ये अशोक खरात नॉमिनी असलेली 100 खाती.
पुणे महापालिका प्रशासनाला कोर्टाचा दणका. पालिका आयुक्त नवल किशोर राम यांची खुर्ची जप्त करण्याचे आदेश. गेले 25 वर्ष कचरा डेपो बाधित, शेतकरी मोबदल्याच्या प्रतीक्षेत. माळशेज घाटामधील करंजाळेमध्ये रस्ता खचल्यानं घाटमार्ग बंद. पर्यटक आणि स्थानिक नागरिकांना खिरेश्वर, पिंपळगाव, जोगा धरणाच्या बॅकवॉटर लगतच्या पर्यायी मार्गाने प्रवास. रस्त्यावर खड्ड्यांचं साम्राज्य. कोल्हापुरातील संत बाळूमामा देवस्थानमधील आर्थिक घोटाळा प्रकरण तपासणीसाठी एसआयटी स्थापन होणार. सूत्रांची माहिती. तत्कालीन धर्मादाय निरीक्षक अधिकाऱ्यांसह कंत्राटदारांवर गुन्हा दाखल. पुण्याच्या नारायणगावमधून वाहणाऱ्या मीना नदीला पूर. अनेक पूल पाण्याखाली. पुराच्या पाण्यातून जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तीला सुरक्षित बाहेर काढलं. परभणी शहरासह अनेक भागामध्ये जोरदार पाऊस. पावसामुळे रस्त्यावर गुडघाभर पाणी. जनजीवन विस्कळीत. धाराशिवच्या भूम, वाशी तालुक्यामध्ये जोरदार पाऊस. पावसाच्या हजेरीमुळे नदी नाले ओव्हरफ्लो. शाळेमधील विद्यार्थी, शेतकरी पाण्याच्या प्रवाहामुळे अडकले होते. केरळमध्ये मुसळधार पाऊस झाल्यानं भूस्खलन. स्वरापूट, पनक्कड, मलप्पुरम या भागामध्ये भूस्खलन. व्हिडिओ व्हायरल. कोल्हापूर जिल्ह्याच्या धरण क्षेत्रामध्ये पावसाचा जोर कायम. राधानगरी धरणाचे 2 स्वयंचलित दरवाजे उघडले. 4000 क्युसेकचा विसर्ग. पंचगंगा नदीची पाणी पातळी नियंत्रणात. काळंबावाडी धरण 73% भरलं. सिंधुदुर्ग जिल्ह्यामधल्या 44 धरणांपैकी 12 धरणं 100% भरली, तर 32 धरणं 80% भरली. धरण क्षेत्रामध्ये समाधानकारक पाऊस पडल्यानं धरणांची क्षमता पूर्ण. मात्र कोकणामध्ये शेतीसाठी अजून पाऊस आवश्यक. फुटपाथवरील अनधिकृत फेरीवाल्यांना हटवण्याचे मुंबई पालिका आयुक्तांचे निर्देश. फेरीवाले आणि अतिक्रमणं तत्काळ हटून फुटपाथ रिकामे करण्याचे निर्देश. सहाय्यक आयुक्तांना दररोज प्रगती अहवाल पाहणं बंधनकारक. वृक्षांना इजा पोहोचवणाऱ्या इमारतींच्या विरोधात पालिकेची कारवाई. नियमांचं उल्लंघन करणाऱ्या 2 गृहनिर्माण संस्थांच्या विरोधात पालिकेची कारवाई. मंजूर परवानगीपेक्षा अधिक वृक्षांची छाटणी केल्यानं गुन्हा. मीरा भाईंदरच्या महापौर डिंपल मेहतांचं आयुक्तांना पत्र. घोडबंदर फाउंटन ते गायमुखपर्यंतच्या रस्त्याच्या दुरुस्तीबाबत पत्र. मनपा प्रशासन आणि महापौरांवर गुन्हा दाखल करण्याची शिवसेनेची मागणी. मुंबईमध्ये मलेरिया, डेंग्यू, लेप्टोस्पायरोसिस, कोविड आणि गॅस्ट्रोचा वाढता धोका. साचलेल्या पाण्यातून चालणं टाळा. गंबूट वापरा. उकळलेलं पाणी प्या. उघडं अन्न खाऊ नका. पालिकेकडून मार्गदर्शक सूचना जारी. प्रतिबंधात्मक उपाय म्हणून परिसरात धूर फवारणी. पुण्यातल्या फुरसुंगी उरुळीमध्ये कचरा डेपोच्या विरोधात आंदोलन. नव्यानं 500 मेट्रिक टन कचरा प्रकल्पाला आंदोलकांचा विरोध. नवीन कचरा होऊ देणार नाही. आंदोलकांचा पालिकेला इशारा. नाशिक मुंबई महामार्गावर सिन्नर फाटा उड्डाणपुलावर अपघात. खड्ड्यामध्ये आदळून झालेल्या अपघातामध्ये दुचाकीस्वार गंभीर जखमी. मिसिंग लिंक पाहायला गेलेल्या पर्यटकाची गाडी 50 फूट खोल दरीमध्ये कोसळली. खालापूरच्या गारमाळ परिसरामधून मिसिंग लिंकचं दृश्य पाहताना चालकाचं नियंत्रण सुटलं. चालक मात्र थोडक्यात बचावला. वर्धा जिल्ह्यामध्ये करंजी गावाजवळ कारची स्कूल व्हॅनला धडक. व्हॅन चालकासह 4 ते 5 विद्यार्थी किरकोळ जखमी. सेवाग्राम पोलिसांकडून घटनास्थळी चौकशी. नागपुरात 6 महिन्यांच्या गर्भवतीचा मृत्यू. खासगी रुग्णालयामधील धक्कादायक घटना. उपचारामध्ये हलगर्जीपणा झाल्याचा नातेवाईकांचा गंभीर आरोप. चौकशी करून कारवाई करण्याचं पोलिसांचं आश्वासन. नाशिकच्या सिन्नरमध्ये अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार. वावी पोलिसात गुन्हा दाखल. पोलिसांकडून अधिकचा तपास सुरू. पुण्यामधल्या सिंहगड रोड परिसरात तरुणाची मारहाण करून हत्या. अण्णाभाऊ साठेंच्या जयंती कार्यक्रमात डीजेवर नाचण्यावरून वाद. 5 अल्पवयीन आरोपींसह एकूण 10 जणांना पुणे पोलिसांकडून अटक. नांदेडमध्ये 10वीच्या विद्यार्थ्यांचा वर्गमित्रावर चाकू हल्ला. असर्जन इथल्या शंकरराव चव्हाण विद्यालयामधली घटना. क्रिकेट खेळण्याच्या वादातून मित्रांमध्ये झालं होतं भांडण. दोन्ही आरोपी विद्यार्थी पोलिसांच्या ताब्यात. अहिल्यानगरच्या संगमनेरमध्ये बनावट नोटांच्या रॅकेटचा पर्दाफाश. संशयास्पद वाहनाचा नागरिकांकडून पाठलाग. पोलिसांनी कार अडून एकाला ताब्यात घेतलं.